हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका टेस्टी, हेल्दी, पौष्टिक रेसिपीमध्ये. आज बनवले होते मस्त खमंग, खुसखुशीत मिक्स व्हेज थालीपीठ. तर कसे बनवायचे ते पाहूया. एकदम पौष्टिक, हेल्दी नाश्ता आहे. लहान मुलांसाठी असो किंवा मोठ्यांसाठी एकदम पोटभरीचा हा नाश्ता होतो. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी आपल्याला मेथी लागणार आहे. मेथी स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घ्यायची. त्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 1 गाजर किसून घेतले, 1 छोटा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि आपल्याला पिठं लागणार आहे. तर मी ते 1 छोटी वाटी पीठ घेतले. कोथिंबीर आहे ना त्या वाटीने 1 वाटी पीठ, त्यापेक्षा कमी बेसन पीठ आणि त्यापेक्षा कमी तांदळाचं पीठ घ्यायचे. यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठसुद्धा टाकू शकतात. तर इथं मी 3 पिठं घेतलेत. आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला एक वाटण बनवायचे, ते म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि पाव चमचा जिरे. तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची. मी ते 4-5 हिरव्या मिरच्या, 9-10 लसूण पाकळ्या आणि थोडे जिरे टाकून जाडसर मिक्सरवरती असं वाटण करून घेतले. तर हे पहा, खूप बारीक करायचं नाही, असं जाडसर ठेवायचे, म्हणजे खायला खूप चविष्ट असे थालीपीठ बनतात. आता आपण पीठ मळून घेऊया. तर सगळ्यात अगोदर मोठ्या भांड्यामध्ये हे सगळी पिठं काढून घ्यायचे. त्यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकायची आणि हो, मेथीची जास्त करून पानं घ्यायची, मोठे देठ घ्यायचे नाहीत. त्यानंतर कांदा, किसून घेतलेलं गाजर टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. पाव चमचा ओवा घ्यायचा आहे, तो सुद्धा चोळून टाकायचा. धने असतील तर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण बारीक करताना थोडेसे धने टाकले तर आणखीनच चविष्ट असे थालीपीठ होतात. तर आपण जे मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि थोडासा सब्जी मसाला टाकून घेतला आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 3 पिठं घेतलेत. ज्वारीचं पीठ घेतले, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ. बेसन पीठ टाकल्यामुळे खमंग खुसखुशीत थालीपीठ होतात. त्यानंतर ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे. तरी ते अगदी 2च चमचे मी गव्हाचे पीठसुद्धा टाकून घेतले. गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग चांगली येते आणि थालीपीठ थापताना चिरतसुद्धा नाही. तर आता सगळे हे जिन्नस आपण एकजीव करून घेतले. तर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला ओलसर असं मळून घ्यायचे. आणि पाणी टाकताना खूप जास्त एकदमच टाकायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं टाकायचं. नाहीतर मग खूप पाणी झालं तर मिश्रण खूप पातळ होईल, त्यामुळे लागेल तसं पाणी टाकायचे. तर थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि आता हे पीठ आपण मळून घेऊया. मी इथे मेथीची भाजी, गाजर वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकतात. तर इथे तुम्ही कांद्याची पात वापरू शकतात, पालकची भाजी वापरू शकतात. त्याचेसुद्धा थालीपीठ खूप छान खमंग खुसखुशीत होतात. तर अशा पद्धतीने हे पीठ मी असं ओलसर मळून घेतले. तुम्हाला दिसत असेल अशी याची थिकनेस ठेवायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित थापून घेता येतं. तर पिठात आपलं रेडी झाले. लगेच थालीपीठ करायला घेऊया. तर पोळपाटावरती एक स्वच्छ रुमाल टाकायचा आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं. मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा. सगळ्यात अगोदर आपण पोळपाटावरचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात लावून हा पिठाचा गोळासुद्धा ओला करायचा थोडासा आणि पाण्यात हात बुडवून थोडा पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचे. साईडने थोडंसं गोल आकार करत करत बोटाच्या मदतीने हे थालीपीठ असं थापून घ्यायचं. आणि थालीपीठ खूप जाडही नाही बनवायचे आणि खूप पातळही नाही बनवायचे, मिडियम असे बनवायचे. तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ थापून घेतले. पाण्याचा हात लावून थोडेसे याला होल करून घेऊया 3 ते 4. म्हणजे ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजणार त्यावेळेस तेल सोडून चांगलं ते खमंग असं भाजलं जातं. तर तवा चांगला गरम करून घ्यायचे, त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि अलगद हाताने रुमाल उचलून हे थालीपीठ अशा पद्धतीने तव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि रुमाल बाजूला काढून घ्यायचे. आणि थालीपीठला जे आपण होल केले त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि साईडने सुद्धा थोडं तेल सोडायचे. त्यामुळे थालीपीठ चांगलं खमंग असं भाजलं जातं आणि रंगसुद्धा खूप खरपूस असा चांगला येतो. वरची साईड सुकत आली की वरच्या साईडला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. जेवढे थालीपीठ छान खरपूस भाजणार तेवढेच खायला चविष्ट लागणार. तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ चांगलं भाजून घेऊया.
बरेच वेळेस असं होतं की लहान मुलं भाज्या खात नाहीत, गाजर, मेथीची भाजी असं त्यांना खायला नको वाटतं. त्यावेळेस असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करून दिले तर त्यांच्या पोटात भाजीपालासुद्धा जातो आणि वेगळा नाश्ता आहे म्हणून ते आवडीने सुद्धा खातात. तर पहिलं थालीपीठ आपलं बनवून झाले आणि तुम्हाला दिसत असेल किती मस्त खमंग असं आपण हे थालीपीठ भाजून घेतले. तर त्या प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेऊया. आणि सेम अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा थालीपीठ मी बनवून घेतले. ते सुद्धा आपण मिडियम गॅसवरती अलटी-पलटी करून तेल लावून खरपूस खमंग होईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. तर हे सुद्धा थालीपीठ सेम अशाच पद्धतीने मी भाजून घेतले आणि पाहू शकतात खमंग असे थालीपीठ भाजले की रंगसुद्धा छान येतो आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात. आणि नेहमी तुम्हाला चपाती, भाजी नाश्त्यामध्ये खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा थालीपीठ बनवून पहा. खूप म्हणजे खूप भारी होतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. तर आपल्या इथे 2 थालीपीठ बनवून झालेत. किती छान रंग आलाय पहा. तर मस्त असं आपलं थालीपीठ बनवून झाले. तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व थालीपीठ अशाच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात. खूप छान चवीला लागतात. तर राहिलेले सुद्धा सर्व थालीपीठ मी सगळे असेच बनवून घेतलेत. हे पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ पाहता येतील. तर तेवढ्या मिश्रणामध्ये 6 थालीपीठ आपल्या इथे बनवून तयार झालेत. आणि या अगोदरसुद्धा आपण भरपूर असे वेगवेगळे थालीपीठचे नाश्त्याचे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर लाईक करायला विसरू नका. तर झटपट आपली इथे मिक्स व्हेज थालीपीठची रेसिपी बनवून तयार आहे. हे थालीपीठ दह्यासोबत, सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत अप्रतिम लागतात. तर आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवतोय रवा उत्तप्पा. तर बरेच वेळेस असं होतं की आपल्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर चला म्हटलं झटपट कमी वेळेत कमी गॅस वापरून आपण हा उत्तप्पा बनवतोय आणि बनवायला तर खूप सोपा आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. आता चमच्याने हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. आणि उत्तप्पा बनवायला जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. पटकन हा उत्तप्पा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणी किंवा आपली नारळाची हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे. तर 3 चमचे तांदळाचं पीठ टाकले. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं. तर रव्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होईल की उत्तप्प्याला छान बाइंडिंग येईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ थोडंसं टाकू शकता. शक्यतो गव्हाचं टाका म्हणजे बाइंडिंगसाठी सोपं पडेल. ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स केले. तांदळाचं पीठ, दही, पाणी आणि रवा. झाकण ठेवू आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेत. तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतले ते पाहूया. बारीक चिरून घेतले 1 छोटा कांदा, कोथिंबीर, थोडासा कोबी घेतला आहे आणि बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स फक्त टाकलं तरी चालेल आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊया. आता रवा भाज्या कापेपर्यंत चांगला मुरलेला आहे. तर फुलून डबल झाला आहे आणि छान असं तो भिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते टाकून घेतले. बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन भाज्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बीट वगैरे, गाजर हे पण किसून टाकू शकतात. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या वापरू शकतात. आता इथे सर्व भाज्या मी टाकून घेतलेत. आता आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ.
आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त पाणी होऊ शकतं. कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागणार आहे. आता अर्धा पेला एवढं मी पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मिश्रणापासून तुम्ही भरपूर असा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपी बनवू शकतात, म्हणजेच नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. हे मिश्रण बनवायला किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच. फक्त आपल्याला रवा, दही, पाणी आणि भाज्या वगैरे लागणार आहेत. यापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात. तर खूप असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात एका मिश्रणापासून. तर ज्यांच्याकडे आप्पे पात्र असेल त्यांनी मस्त आप्पे बनवू शकतात किंवा मग इडली बनवली तरी चालेल. पण आपल्याला कमी गॅस वापरून हा नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी पटापट उत्तप्पा करून घेणार आहे. तर मिश्रण एकदम आपलं परफेक्ट असं बनवून झाले. तर मला थोडंसं हे थिक वाटते, तर अगोदर मी एक उत्तप्पा बनवून पाहते. जर मिश्रण थिक वाटलं तर थोडंसं नंतर पाणी टाकून आपण मिश्रण ओलसर करून घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आता आपल्याला पॅनवरती 2 ते 3 चमचे टाकून पसरवून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे मिश्रण पॅनवरती थोडं टाकून घेऊया आणि चमच्याने पसरवून घेऊया. तर व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा पहिला उत्तप्पा बनवून घेतला आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि साईडने याला ना तेल सोडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असा हा उत्तप्पा भाजला जाईल. साईडने तेल सोडल्यामुळे छान उत्तप्पा भाजला जातो. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्हाला तसं जमत नसेल, म्हणजे तसं आवडत नसेल, तर वरून तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून टाकली तरीसुद्धा चालेल. खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं वरती तेल लावून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आता साईडने पहा अशा कडा भाजलेल्या दिसतात, मगच आपल्याला हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचे. तर पहा किती छान खरपूस असा आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पहिला उत्तप्पा आपला थोडासा जाड झाला आहे आणि माझा पॅन खूप जुना आहे, त्यामुळे त्याच्यावरती ना चिकटलं जातं. त्यामुळे मी अगोदर म्हटलं एक बनवून पाहते आणि नंतर मग बाकीचे मिश्रण थोडंसं ओलसर करून आपण बनवूया. आणि थोड्या वेळाने दुसरी साईड भाजली की आपण पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून छान मस्त असा आपला इथे उत्तप्पा भाजून तयार झाला पहा. आणि खूप खायला छान लागतो बरं का चवीला. दह्यासोबत किंवा मग कोणत्याही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत अतिशय आवडतो. तर नाश्त्यामध्ये रोज-रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा उत्तप्पा नक्की बनवून पहा. तर पहिला उत्तप्पा आपण बनवून घेतला आहे आणि मस्त भाजला गेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी पोटभरीचा हा उत्तप्प्याचा नाश्ता बनून तयार होतो. तर हे मिश्रण मला थोडंसं थिक वाटते, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत आणि नंतर आणखीन राहिलेले आपण उत्तप्पे बनवून घेऊया. तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पॅनवरती परत थोडंसं तेल लावून घेतले आणि आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊया. तर आता आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झाले. अगोदर थोडंसं थिक होतं, आत्ता व्यवस्थित त्याची थिकनेस झाली आहे पहा. तर असं पसरवता येईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आणि आता कमी गॅसवरती हा उत्तप्पासुद्धा छान असा भाजून घेऊया. तर व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतले आणि मस्त आता आपल्याला चमच्यानेला गोल असा आकार पण देता आलेला आहे. तर थोड्या वेळ असंच भाजून घेऊया. लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना, तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे. भरपूर याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही त्यांना असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजीपालासुद्धा जाईल. तर आता हा उत्तप्पा मी पलटी करून घेतला आहे आणि थोड्या वेळाने अलटी-पलटी करून आपण हा उत्तप्पासुद्धा भाजून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा बाकीचे उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे उत्तप्पे बाकीचे बनवायचे आहेत. आता मी व्हिडिओपुरते 3 बनवून घेतलेत आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हा उत्तप्पासुद्धा आपला दुसरा बनवून तयार झाला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर किती कमी वेळेत हे उत्तप्पे तयार झाले तुम्ही तर पाहिलंच आहे. आणि रोज-रोज पण मुलांना चहा चपाती, भाजी चपाती, उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अधूनमधून असा नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या वगैरे जातात. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पे बनवलेत. किती भारी दिसत आहेत पहा.
तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.